तर आज घरच्यांना बसवून दिलं बो रोटर मारायला. मग काय विचारता मित्रांनो, पुढे चालू होते माणसं तूर जमा करायला. मागे मारत होता बो रोटर. मग मी पाहिलं का आपल्या कलमा 2-2, 3-3 पा बगडे दिसले तुम्हाला. लोकांच्या मागे पोरी लागतात ना आमच्या मागे बगडे उठले सुटले की यांना काय सांगा भाऊ, आमच्याच मागे फिरता भाऊ हे बगडे. पा एकदम तूर त्या बरोबर चुरा होत आहे भाऊ. त्याला उन्हात जाऊन काळा कलर काळा पडून जातो भाऊ. काय करा, आपल्या ट्रॅक्टरमध्ये डिझेल बी नाही आहे. मग आज दुसरा टाकेले आणि लव टाकेले आणि आपला PTO 540 टाकून द्यायला. मग तरी पा एकदम चुरा होत आहे. चाला तिकडे नेतो मग तुम्हाला. आता तिकडे ना वावरून जायला होतं भाऊ आपलं सरकारनं, तर काही पैसे मंजुरी दिले नाही. मग काय आपल्याला जाता नळ्या वळून करण्या पडेल. तिकडे डायरेक्ट माती सगळं वावरून जायले. ती पाहिली का आपली विहीर. मग काय चला नेतो तुम्हाला तिकडे. हे पहा ना भाऊ किती पसारा होऊन गेला. मग तो डायरेक्ट पाईपलाईनवरच्या नळ्या डायरेक्ट दूर चालल्या गेल्या ना. करून घेऊ म्हटलं एक अर्धी सरळ करून घेऊ. कसं आहे आपले सरकार तर काही पैसे देत नाही, पण आपल्याला तर सरळ करणं पडेल. आपलं वावर आलं होते आता काय करणार आहे. तुम्हाला धावतो ना भाऊ, अजून तर लय वायले नळ्या वडू गेलो भाऊ थकून. मग काय दिल्या नान सोडून 1-1, 2-2 करण्या पडल्या भाऊ जमा. धावतो मी तुम्हाला अजून पुढे. लय वायले ना भाऊ. यंदा लय मोठा पूर येऊन गेलता. आबा आहे तो नाला. हा नाला डायरेक्ट गच भरून गेला आणि मग वाया लागून गेला डायरेक्ट आपल्या शेतातून. कधी जेवढा भरला नाही एवढा नाला भरला होता आणि डायरेक्ट शेतामधून पाणी वाया ना भाऊ. इकडे पहा ना तुम्ही, इकडे पुरं वाहून जायला अजून माट्याड. आता यंदा गाळ टाकणं पडेल अजून आपल्याला. ह्या तूर काट्या बी डोळ्यात घुसत होत्या भाऊ. काय लय वाढून गेल्या यार तूर काट्या बी. त्यात जमा करणं चालू आहे आता तूर. हे बा किती मोठं खड्डं पडलं डायरेक्ट. एवढी पुरी माती चोवून गेली ना, वावर चोवून गेला आपलं. आणि सरकार काही पैसे देऊन नाही राहिले. सरकार फक्त गफला करते. उतरलो खाली पा कमराबरोबर तर माती वाहून गेली हो इथून. पहा तुम्ही. हा धरणामधून आणले पाईप. हा पाईप पण ना वाहून गेला होता पुराच्या पाण्यात. मग काय एक छडी वाळली होती ती ना टाकली. मग तिला पण लावून घेतलं आणि मग काय पहा ना अजून मोटर चालू आहे वाटतं म्हणून पाणी येतं इथं. इथून वायलं होती वो माती शेताची. येऊन गेलो बो डबल ट्रॅक्टरवर. मग काय तू माणसं बी तूर वाहत आहे. यांचे लांबण चालवत काची मागे रोटर मारी डोळ्यात घुसतंय. म्हटलं चला यांचं पण काही करून देऊ. त्याच्यामध्ये बगडे बी सोयनी खात होते भाऊ. हे बगडे पोरींपेक्षा बी बेकार मागे फिरता भाऊ काय सांगा. मग काय रोटर मारायला लागलो. मग हे बा तूर कशी जमा करणी चालू हो. 2-3 माणसं होते डायरेक्ट जमा करणी चालू होती. आपल्या ठेप्याकडे नेणी चालू होती नीमकडे. काय मग असं चालवणं पडतं मित्रांनो. कमेंट करा मित्रांनो, तुम्हाला पण ट्रॅक्टर चालवता येतं का. ये बा कसं बांधून डोक्यावर रोहानं चालू होतं मित्रांनो. मी मारत होतो आपला रोटर. जाऊ द्या म्हटलं, डिझेल बिल कमी होतं. डिझेल जर संपलं मग गावाकडे जाऊन डिझेल आणून घेऊ म्हटलं. मारणं चालू होतं आपलं रोटर. काय बघे आपला माणूस म्हणत होता जेवण करून घेऊ म्हणे, लय भूक लागली म्हणे. मग काय माणसाचं तर ऐकणं पडीन भाऊ. तिकडे लावून देऊ मग आता ट्रॅक्टर. पायी ती लावलं मग ट्रॅक्टर बंधाऱ्याकडे. तर चाललो तिकडे मस्त जेवण करून घेतो पोटभर. पहिले पेट पूजा फिर काम पूजा. भूक लागून जायला होती भाऊ. सकाळचे ट्रॅक्टरवर बसलो होतो आणि ते पण काम करत होते. पाय कसे वाहत होते माणसं. त्यांना म्हटलं चला आता तिकडे जेवण करून घेऊ म्हटलं. इकडे आलो. भाऊ म्हणत होता आता तू बी चढ म्हणे. मी थकलो म्हणे आता वर. तू बी ये म्हणे आता वर चढ म्हणे रचू लाग म्हणे. मग काय भाऊचं तर ऐकणं पडीन. चढलो वर कसा तरी. येऊन गेलो वर. मग काय रचायला लागून गेलो भाऊ सोबत. ते आले तिकून माणूस घेऊन आला. लय जड राहतं होते. काका म्हणत होता माझा व्हिडिओ काढतोय का. म्हटलं मग काढतोय ना व्हिडिओ. काढून घे म्हणे. मग म्हटलं चालेल ना. पहा काका कसा पाहतोय माझ्याकडे. चला मग मित्रांनो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. काय